नमस्कार मंडळी, आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे शनिवार. हा व्हिडिओ शनिवारचा आहे. मी आज काय लवकर स्वयंपाक करते, कारण की लवलीची आज काय पिकनिक आहे, सहल आहे. ती जाणार आहे. तिला काय पुरी भाजी पाहिजे होती बटाटे काय उकडलेले नव्हते फ्रीजमध्ये, काय मी इथं बारीक बारीक कट करून बटाटे उकडायला ठेवले आणि तोपर्यंत काय इकडं पुऱ्या लाटून घेतल्या आणि आता पुऱ्या तळते. तसं तर शनिवारी तिला सुट्टी राहते, मग शनिवारी आमचं निवांत असं रुटीन राहतं. काय आज लवकर उठून तिच्यासाठी डब्बा करायचा होता, उठायला पण उशीर झाला आणि थोडी घाई गडबडीत काय सगळं असं चालू आहे. आणि तुम्ही काय माझे व्हिडिओ तर बघता, पण काय चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत नाही आणि पूर्ण व्हिडिओ पण बघत नाही. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जावा. आणि पुऱ्या किती असं मस्त फुलतात आणि मला तर काय असं जास्त लाल भाजलेलाच पुऱ्या आवडतात. कोण कोण असं एकदम असं नॉर्मल भाजतात, तसं आवडत नाही. मी असंच भाजते. आता काय इथं बटाटे पण शिजल्यात आणि भाजीला फोडणी देऊन घेते आणि नुसती मी काय बटाट्याचं भाजी बनवत आहे आणि ज्या तेलामध्ये पुऱ्या तळलं होतं तेच भाजीला तेल घालत आहे. असं 2 मापं काय तेल घालून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये काय 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 तेजपत्ता घातला आहे आणि त्याच्यासोबतच थोडं जिरं आणि काय मोहरी घालून याला चांगलं असं परतून घ्यायचं. आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई असंच भाजी बनवायची आणि गावाला काय तेवढं साहित्य पण नाही भेटायचं आणि असं काय घालून बनवायचं, फक्त बटाटे राहायचे काय अशी बनवायची आणि त्याच्यासोबत कधी तर पुऱ्या बनवायची, नाहीतर मग चपाती वगैरे असं बनवायची सारखी. अशी काय मी एक वेळेस लवलीला बनवून दिल्यावर काय पुरी भाजी, तिला पण काय असं अशीच भाजी आवडते आणि तिला शेंगदाण्याचं कूट घातल्याला आवडत नाही. आता कांदा घालून चांगलं असं परतून घेतलं आहे आणि एक टमॅटो पण कट करून घेते आणि ह्याच्यामध्ये टमॅटो पण घालून आणि थोडीशी हिरवी मिरची घालणार आहे. तसं काय पिवळी भाजी बनवायचं होतं, पण तिला पिवळी आवडत नाही नगं बोलली ती, म्हणून काय हे लाल भाजीचं नंतरनी हे झालं. आता काय ह्याच्यामध्ये मिरच्या पण मी कट करून घेतल्या होत्या पिवळ्या भाजीसाठी, तिला नको असल्यामुळं काय आता लाल भाजी बनवत आहे बटाट्याची. आता हे चांगलं काय असं मिक्स करून ह्याच्यामध्ये मसाले घालून घेत आहे. अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा काय लाल तिखट आणि 1 गरम चमचा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून काय याला चांगलं आता मिक्स करून ठेवून द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये काय मी वाटून ठेवलेलं आहे खोबरं, सुक्कं खोबरं, आणि ते पण घालणार आहे. आणि मग असं घालून मसाल्यामध्ये ह्याला 2 मिनटं झाकून ठेवलं ना, चांगलं असं खोबऱ्याला पण तेल सुटतं आणि मसाल्याला पण तेल सुटतं आणि मस्त असं काय परतून ह्याला झाकून ठेवून द्यायचं. आणि तोपर्यंत आम्ही काय इथं बटाटे पण सोलले नाही, थंड व्हायला पाण्यात घालून ठेवल्यात. आता ते बटाटे पण काय सोलून घेते आणि मग काय त्याला बारीक असं मॅश करून आता ह्या भाजीमध्ये घालून देते. आता बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटले ह्या मसाल्याला आणि मी घातले म्हणजे खोबरं घातल्यावर किती असं सुक्कं सुक्कं झालं आणि तेल सुटून आता काय एकदम पातळ झालेला आहे मसाला. आणि हे बटाटे सोलून घेतलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये घालून घेते. मस्त असं बटाटे शिजल्यात मऊसूत आणि ह्याच्यामध्ये घालून आता ह्याला थोडंसं पाणी घालून काय मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं काय परतायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं. मस्त असं काय बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून तयार झाल्या. आणि तेवढ्यात काय पिहू पण उठल्या. आता पिहूला पण काय घेऊन डबा भरणार आहे. डबा भरलं की मग तिच्या 2 येण्या घालून तिला कपडे घालून आवरून दिलं की मग ती जाईल. आणि पिहूचं माझं मग दिवसाचं पण मी आज रुटीन दाखवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी कसं काम करते कसं नाही दिवसभर. बघू शकता पिहू उठल्या आणि मी पण काय तोंड वगैरे काहीच धुलं नाही वेळ झाला म्हणून. आणि पिहूला पुरी काय तेलकट वाटते. माझी आंघोळ वगैरे झाली आहे सगळं.
तर इथं कपडे धुवून घेतल्यात आणि आज रविवार म्हणून शनिवार म्हणून काय पोरींच्या सुट्ट्या सगळे युनिफॉर्म वगैरे धुवायला पडल्यात आणि लवलीच्या पप्पाला पण सुट्टी राहते आज. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी राहते. तर त्यांचे पण कपडे धुवायला खूप सारे कपडे पडल्यात आणि पाऊस एक चालू आहे. कपडे काय 2-2, 3-3 दिवस सुकत नाहीत. ऊन नाही, काय नाही आणि असं हवा पण काय जास्त नाही आहे म्हणून काय 2 दिवस कपडे लागतात सुकायला. तर पिहू काय माझ्या पायातच येते. कपडे काय सुकायला घालू देत नाही. हे बघा इथं एवढे सारे कपडे पडल्यात. इकडं ग्रिलवर पण घातले एवढे सारे कपडे आणि हे एवढे मोठी वळण आहे. 5 लाईनी आहेत त्याच्या, तर पूर्ण भरून गेल्या तेवढं. तर इथं काय राशन काल सांगितलं होतं तर त्यांनी आज आणून दिलं आहे आणि हे राशन आहे. मी सांगून आलते तर त्याने घेऊन आले घरी आणि हे इथंच पोते आहे दररोजात त्याने आणून ठेवले तसंच आहे. आणि हे सगळं राशन आता काय निवडून डब्यात भरून ठेवलं की मग महिनाभर काय हाताशिरी येतं. आपल्याला जिथं पाहिजे तिथं व्यवस्थित ठेवलं ना तर घ्यायला पण सोपं आणि ज्या डब्यामध्ये संपल्याला आहे तिथं भरून ठेवलं तर पण योग्य पडतं. आणि शनिवार रविवारची नाही म्हटलं तर बी खूप सारी कामं राहतात. डेली तर राहतातच पण शनिवार रविवारचे पण काय खूप सारे असं. आणि परली बघू शकताय टी व्ही बघत काय खात बसले हरभरे खात बसले भिजवलेले उसळ आणि असं झोपूनच खाते. आणि काय इथं मी सगळं सामान काढते आणि काय काय दिलं काय काय नाही काय माहिती नाही. सांगून आल्याप्रमाणे सगळं असं करतात की आपण सांगते वेळेस काय एक वस्तू देतात आणि नंतरनी काय लूज असं पॅकेट वगैरे देत नाही तर सगळं लूज सामान भरून देतात. मग ते परत आणि बदलायला आळ्या वगैरे असल्यावर बदलायला जा हे जा असं होते. नाहीतर मग अर्धा किलोच्या जागी पाव किलो लावतात असे प्रकार होतात. मग काय आता आम्ही 4थ्या मजल्यावर राहतो म्हणून काय आणायला तर जमत नाही आणि मी आणायला होत नाही आणि हिचे पप्पा जात नाही म्हणून काय असं बाहेरच सांगून आलं ना मग ते आणून देतात आपणच घरी. आणि हे किती मस्त असं पोते दिल्यात त्याने 2 त्याच्यामध्येच घालून एकदम छान आहेत. आणि दळण वगैरे दळून आणायला चांगले आहे पोते. आणि मी दळून काय पोत्यावरच आणते, डब्बा वगैरे घेऊन जात नाही. आणि ही बाथरूम खूपच घाण झाल्यात टॉयलेट तर त्याच्यासाठी ॲसिड घेतलं हे आणि घातलं ना एकदम असं क्लीन छान छान असं बाथरूम चकचक होतात एकदम नवीन आहेत का काय असं होतं. तर ते ॲसिड आणि काय कपड्याचा निरमा आहे धुवायचं. आणि इथं पोहे वगैरे हे सगळं आहे. गहू आहेत, गहू पण दळण पण नाही आहे आता उद्या दळून आणन सगळं. आणि हे मसाले जे आहेत पॅकेट सगळे एका भरणीत भरून ठेवले ना मग पटकन असं काढून घ्यायला आपल्याला येतं. आणि मग डब्यात टाकलं की सापडत नाही येतं. आणि पिहू बघा हे खायचं सोडा मागवलं आहे तर ती चांगली अशी तोंडात घालून फिरत आहे. त्याला एज पण केलं आहे, सगळं गळालं आहे अर्धं आणि बसत नाही एका जागी. इथं काय तिथं काय हुडकत आहे. आणि मॅगीचे पॅकेट आहे तेवढे सारे आणि त्याला एका कॅरी बॅगमध्ये आता बांधून ठेवणार. म्हणजे काय डब्यात असले की मग सगळीकडं असं होतात. एका कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलं की म्हणजे घ्यायला पण सोपं पडणार. आणि परली बघा टी व्ही बघत हालते तर का थोडं तर दिवसभर टी व्ही बघते आणि टी व्ही नाही जर हे झालं तर मग लगेच काय फोन घेते. परलीला खूप असं नाद आहे टी व्ही बघायचा फोन बघायचा. आणि लवली काय तिच्या ह्याच्याप्रमाणे बघते, अभ्यासाप्रमाणे थोडं बघते थोडं नाही. तर पिऊ किती रडते आहे, तिला पण काय सगळं हे करायचं आहे. आणि आता काय लवलीची पिकनिक संपवून दिवस आमचा ह्याच्यातच गेला. आणि ती आली पण तुम्ही बघू शकता बॅग बॉटल हे ते आणि खायला ह्याच्यामध्ये काहीतरी घेऊन आले आहे. आणि आईस्क्रीम घेऊन आलती ती. आणि परलीला काय तिला मेंटोस चॉकलेट पाहिजे होते तर तिच्या पप्पाला सांगितलं होतं तिनं तर त्यांनी घेऊन आलात पण ते दुसऱ्या फ्लेवरचे आणले तर तिला नाही पाहिजे. आता कशी फेकून देते ते तिला नसलेलं पाहिजे तर काय तिला लगेच राग येतो आणि कशी बसल्या रुसून. आणि पिऊ बघा कशी करते पप्पाला.
आणि ती आईस्क्रीमची डब्बा बघून तिनं पण चालला त्यांच्याकडं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा. एक चांगले कमेंट केलं तर मला पण छान वाटतं. कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ माझे पूर्ण बघा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.